ये ये राधा ये राधा राधा हा तू आत कधी आली? मी आता आले तुझ्या पुढे. सॉरी. खरं कधीच आले असते मी. मला यायला उशीर झाला. तू इथे आनंद भाऊजींकडे आलास म्हणून. आता तू 9 दिवस म्हटलं जरा आनंदचं घर बघून ये काय मस्तपैकी. मग कसा काय झाला प्रवास? उत्तम झाला. सणावरचा प्रवास. मुंबई कधी आलं काही कळलंच नाही. पाणी जेनी मग काय म्हणाले डॉक्टर? हा सॉरी मला यांनी खोटं बोलायला लावलं. मी तू बोललीस. राधा 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 आता ते जाऊ दे. मला सांग तुम्हाला एन्जॉय करायला पाठवलं होतं. एन्जॉय केलं की नाही? म्हणजे फोनवरून साधारण अंदाज आला मला. नाही पण या ब्रेकची खूप गरज होती मला सुद्धा आणि शन्याला सुद्धा. खूप एन्जॉय केलं. त्या बिचारीची केवढी धावपळ होते. घर, राधिका मसाल्याचं ऑफिस, तर कधी बस ना. आता कुठे सगळ्या गप्पा मारत बसायच्या तुला? तू थकली असशील ना. तू जा फ्रेश होऊ नये मग आपण गप्पा मारूया आरामात. हा जा. आणि ते धावपळ कसली? ती काय राधिका मसाले व्यतिरिक्त काही करते का दुसरं? नाही ग ती काल बोललो ना मी. ते फोन आला होता. ते काहीतरी लव लाईफ बहुतेक सुरू होते कोणाचं त्याबद्दल बहुतेक तिला सांग. हो ना. हा तर ते त्याच्यात धावपळ होतेच ना. कोणाचंही लव लाईफ सुरू झालं की. राधा तुझा आपण नंतर बोलूया ना आरामात. तू फ्रेश तर हो नये. इथे पाणी प्यायला एवढा वेळ लावते. जा तू मी बॅग ठेवून देतो. जा तू फ्रेश होऊ नये मस्त. हा मग गप्पा मारू आपण. आपला तो विषय राहिला ना अर्धवट. काय तो कुणाल कसा आला परत? कोण? कुणाल. हा कुणाल. कुणाल नाही कुणाल. एनिवे तो कुणाल कसा आला मला पण एक्झॅक्टली माहित नाहीये. म्हणजे आता ते काय ते तो काय बिंदू राणी ते तू पण ऐकतेस ना. त्यांना काय तिने काहीतरी मला शनायाकडून हा आवाज मिळाला वगैरे असं काहीतरी ते त्याने ऐकलं म्हणे. आणि मग तो काहीतरी बिंदू राणीला ते एक्झॅक्टली मला पण डिटेल्स माहित नाहीये कसा आला वगैरे. कळेल आता बघू. कमाल. कुणाल 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 कमाल. जेनी सौमित्र क्या बात आहे. मी काय मस्त काम केलं माहिती का तुला? काय? मी श्रेयसला फोन केला. त्याला सांगितलं तुझं महत्वाचं काम आहे. ताबडतोब इथे माझ्या घरी ये. हल्लीस माती. तुम्ही असं नको ते गोष्ट का करता? आता माझं काय चुकलं? नाही बघ आता वहिनीला याला कमीत कमी तासभर आहे की नाही. तर त्या तासाभरात तो ताबडतोब इथे येईल आणि आपण पटकन त्याला सांगून टाकू. एक मिनिट मला सांग ही बॅग कोणाची? ही बॅग कोणाची आहे? तेच सांगतो कोणाची ओळख ना. राधाची बॅग आहे. राधा आली ऑलरेडी. वहिनी आल्या इतकं लवकर? आता पोचले रे बाबा. मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? त्याला फोन करून सांगा येऊ नकोस. पण आता वहिनीला आल्यात ना. त्यांना कसं फोन करून सांगू येऊ नका? मी तुम्हाला बाहेर जाऊन गार्डन आता गार्डन मध्ये त्याला फोन करा. त्याला म्हणजे काय? राधाला त्याला म्हणेल का ती? अरे श्रेयसला फोन कर. श्रेयसला गुड आयडिया. मी फोन करतो त्याला. मी फोन करतो. बॅग घेऊन जा. ठेवून दे. अरे काय मम्मा मी आले. मम्मा बाहेर ये ग. येईल बाहेर थोड्याने. शनू करत देईल. मम्मा मी तुला फोन लावते आता. माझा फोन लागायच्या आज जर का बाहेर नाही आलीस तर बघ तू. फायनली तू काय करतोस इथे? तुम्ही दोघं इथे काय करताय आणि आज कसे आलात घरात? आज कसे आलात कसं विचारू शकतेस तू शनाया? या घराची किल्ली माझ्याकडे आहे. विसरलीस वाटतं. हा पण तुम्ही आलायत कशाला? भांडायला आलात का माझ्याशी? अगं कसा विचार करतेस तू आमच्याबद्दल शनाया? आम्ही तुझ्याशी इथे भांडायला किंवा तुला त्रास द्यायला नाही आलोय. उलट तुला कॉंग्रॅच्युलेट करायला आलोय. कॉंग्रॅच्युलेशन शनाया. कॉंग्रॅच्युलेशन कशासाठी? रिलॅक्स रिलॅक्स. एवढी घाई काय? आम्ही इथेच आहोत. त्यामुळे एक काम कर. तू एवढी दमून भागून आलीच आहेस नाही. एवढी बॅग बिग मस्त दिसते. सो एक काम कर. तू चहा घे. चहा करून आणलाय मी. एक छान चहा पी आणि त्यानंतर आपण बोलूया. ओके घे फ्रेश होशील. घे बोलू आपण निवांत. गुड आयडिया. कसली गुड आयडिया? श्रेयसला फोन करणं हीच आयडिया आहे ना आपल्याकडे. एवढं चिडायला काय झालं? ते असंच मला इरिटेट व्हायला लागलंय.
ठीक आहे ना? काय ना तू कसा आलास? नाही ते महत्वाचं नाहीये. आनंद सरांना जाऊन सांग की त्यांनी फोन अजूनही चालू ठेवलाय, मी आलोय आता इकडे, कट करा म्हणावं. नाही 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 श्रेयस, तुला सांगतो काही टेन्शन नाहीये. ना ना काही टेन्शन नाही. हा हॅलो हॅलो. अरे यार फोन कट केला बहुतेक. ठीक आहे. एनिवेज मी सांगितलंय. हा मी सांगितलंय श्रेयसला की वर येऊ नकोस. बापरे. हा बरं झालं वेळेत फोन केला, नाहीतर बापरे बाप. वहिनीची बॅग होती ना, कुठे गेली? बॅग कुठे गेली का ना? लगेच का घेऊन बसलात? माणूस दिसत नाही का समोर? हो मग. तू फोन केला होता, सांगितलं होतं ना वर येऊ नकोस. काय वागताय तुम्ही? हा घाई घाई करून इकडे बोलवून घेतलं, आता बिल्डिंग खाली आलो तर जा म्हणताय परत. एनिवे मी आता आलोय तर बोला माझ्याशी, आणि जे काही बोलायचं ते मोकळेपणाने बोला, स्पष्ट, एकदम स्पष्ट बोला. प्रॉब्लेम समजून घे ना बाळा. राधिका वहिनी आल्यात आणि त्यांच्या समोर आपण काहीच बोलू शकणार नाही आहोत. का नाही बोलू शकणार? का नाही बोलू शकणार? हा तुम्ही नाही बोलू शकणार याचा अर्थ तुमच्या दोघांचा सपोर्ट आहे या सगळ्याला. कशाबद्दल बोलतोय श्रेयस तू? जेनी उगाच. अरे श्रेयस तू आलास? काय काम आता? नाही वहिनी, आत्ताच आलो मी. हा विशेष आहेच, कारण आनंद सरांनी मला इकडे बोलून घेतलंय. हो महत्वाचं बोलायचंय त्यांना माझ्याशी, या तिघांना माझ्याशी महत्वाचं बोलायचंय. हो का? मग तुम्ही बसा बोलत, मी तुमच्या सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. हा आता मी पण येतो, मदतीला येतो. ये ये. तू हा बसूया ना आपण. आता बोला. अजून चहा? हो मी खूप थकले, त्यामुळे तुम्हाला जे बोलायचे ते प्लीज लवकर बोला. काय म्हणत होता? कॉंग्रॅच्युलेशन वगैरे काय? तुझं लव्ह लाईफ नव्यानं सुरू झाल्याबद्दल. माझ्या लव्ह लाईफ बद्दल तुम्हाला कसं कळलं? म्हणजे हे खरं आहे? पण तू का विचारतोयस? तुला काय करायचंय? जस्ट आउट ऑफ कन्सर्न शनाया. आणि मला फक्त एवढंच विचारायचंय तुला की म्हणजे हे जे काही चालू आहे तुमचं ते फक्त अफेअर पुरतं मर्यादित आहे की पुढे जाऊन लग्न पण करणार आहात तुम्ही? हो मला आता माहिती नाही, पण गोष्टी गेल्यात तिथपर्यंत तर माझी काही हरकत नाही. मी करे नाही लग्न. गुरु हा? तूच बोल आता. नाही नाही तू बोल ना. शनाया म्हणजे तू जर तुझ्या डिसिजनवर एवढीच ठाम असशील ना, तर मी फक्त तुला एकच प्रॉमिस देऊ शकते की गुरुकडून तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. दॅट्स माय वर्ड. नाही होणार ना? हा नाही नाही होणार. त्रास कशाला होईल? नाही होणार त्रास. बापरे, तुम्ही दोघं माझ्या फिलिंग्स एवढ्या समजून घ्याल कधी असं वाटलं नव्हतं. नाही ते सगळं ठीक आहे शनाया, पण कसं जमतं का तुला? काय कसं जमतं? हेच त्या राधिका मसालेची सीईओ व्हायचं, आधी राधिकाला जवळ करून नंतर तिच्याच बरोबर पिकनिकला जायचं, आणि त्याच्यानंतर तिच्याच नवऱ्याच्या प्रेमात पडून त्याच्याशी पार लग्नापर्यंत गोष्टी आणायच्या. वा. ए अरे नाही आतापर्यंत तू मला बोलायचीस ना, तू कसा स्वार्थी आहेस, कसा तुझा स्वार्थच दिसतो तुला सगळीकडे. तू काय करतेस? नाही शनाया, या बाबतीत तर तू ना माझ्याही पुढे गेली. नाही मला स्वार्थी म्हणायचीस ना तू, मग हे काय इतकंही स्वार्थी आणि विश्वासघातक हे असू नये शनाया. एक मिनिट, तू काय बोलतोय? नाही काय खोटं बोलतोय का? काय चुकीचं बोललो का? अरे तुला कळतंय का? तू असं म्हणालास की शनाया प्लीज प्लीज. गुरु तूही आता काही बोलू नकोस प्लीज. म्हणजे इट्स अ पर्सनल लाईफ, आपण नको ना इंटरफेअर करायला. सगळ्यांच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करायला आपण काही राधिका आहोत का? नाही ना. तिला जगू दे, तिला हवं तसं.
आणि शनाया प्लीज डोंट माइंड मी आस्किंग, बट मला फक्त एवढंच विचारायचंय की तुला सामी आवडतो हे ठीक आहे, बट त्याला सुद्धा तुझ्याशी खरंच लग्न करायचंय का? आणि तुमचं हे जे काही चाललंय ते राधिकाला माहितीये का? तिला आयडिया आहे का याची? मी काहीतरी वेगळंच बोलते आणि तुम्ही काहीतरी वेगळंच बोलताय दोघं जण. तुम्ही असं म्हणताय की सौमित्रचा आणि माझा अफेअर आहे. ऑफकोर्स, म्हणजे आम्हाला जे कळलं तेच बोलतोय तुझ्याशी. पण तुम्हाला कोणी सांगितलं? शनाया तो मुद्दाच नाहीये ना. हे बघ, आता एवढा मेलो ड्रामा करायची गरज नाही. श्रेयसने आम्हाला सगळं सांगितलंय. आणि आम्हाला फक्त इतकंच विचारायचंय की तुम्ही दोघं खरंच लग्न करणार आहात की नाही. हे असं आहे सगळं. आता कळलं ना तुला सगळं? हा नाही, मला काही कळलेलं अरे यार जेनी, हा नाही. तुम्ही काय बोलताय तेही कळलेलं नाहीये आणि तुम्ही हे सगळं का बोलताय तेही कळलेलं नाही. अरे म्हणजे कसं आता शनाया सगळं काम स्वतः सांभाळतीये ना, सो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी मॅमला सांगायचं असं म्हणायचं. एक्झॅक्टली. हा, सो आता राधिका वहिनींना प्रत्येक गोष्टीचा त्रास नाही द्यायचा. सो काही गोष्टी त्यांना न सांगता आपण करू शकतो. हा, फरक नाही पडत ना? पडतो, फरक पडतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी राधिका वहिनींना कळायलाच पाहिजेत. इनफॅक्ट त्यांना अंधारात ठेवून कसं काय तुम्ही असं वागू शकता? मला हरकत नाही. आपण हा विषय कंटिन्यू करूया. पण त्याच्या आधी कॉफी घ्या सगळे जण. मस्त पैकी कॉफी घ्या. वा वा वा. घे कॉफी घे. हा, मला काय वाटतं, आपण हा विषय कंटिन्यू करूया. पण आता राधा मला काहीतरी सांगत होती. तिला पण आपल्याशी काहीतरी महत्वाच्या विषयावर बोलायचंय. सो आधी राधाला बोलू दे, मग तू बोल. चालेल? नाही, मला कळतंय तुझं इंटेन्शन. इनफॅक्ट तुम्हाला तिघांचं इंटेन्शन मला कळतंय. हा जो विषय बदलण्याचा प्रयत्न करताय ना तुम्ही, पण मी बोलणार आहे. अरे श्रेयस, जरा थांब 1 मिनिट. आपण एक काम करूया. वहिनी, आधी तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही बोलून घ्या. हा, महत्वाचं आहे ना ते पण. आणि त्याच्यानंतर श्रेयस तू बोल. तुला असं नको वाटायला की आम्ही कोणी तुझं ऐकत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे आता मॅम समोर बोलतोच आहे ना आपण, तर ओके आहे ना तुला? ठीक आहे, बोलू ना मी? हो बोला तू. तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची. शनायाच्या आयुष्यात तिचं हरवलेलं प्रेम परत आलंय. म्हणजे तिच्या कॉलेजमधला तिचा मित्र तुम्हाला आठवतोय का, कुणाल? आपण भेटलोय त्याला. कुणाल. हा, ती बोलली होती. अच्छा, हे बोलायचं होतं तुला? म्हणजे हे सगळं कधी झालंय, काय होतंय, हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आता तरी मला इतकंच दिसतंय की शनायाचं लग्न होणार. तिला ना सुखी झालेलं पाहायचंय मला. आणि मला तरी असं वाटतं सगळं जुळून आलंय. आहे की नाही शनायासाठी आनंदाची बातमी? अरे जरा महत्वाचा कॉल आहे, मला घ्यायला लागेल. पण अर्थात राधा, तू जे काय म्हणालीस ना, मला पण खरंच खूप आनंद झालाय. जर तिच्या आयुष्यात तिला आवडणारा मुलगा आला असेल ना, तर शनायाचं लग्न झालंच पाहिजे आणि धूम धडाक्यात झालं पाहिजे. मी आलो, हा कॉल घेऊन आलो, मग बोलूया. लगेच आलो मग विषय कंटिन्यू. लवकर ये. तुमचं काय म्हणणं आहे? अरे शांत काय बसलात, बोला ना काहीतरी. कायम कुठेही गेलो आम्ही किंवा काही असलं तरी ते दोघं कायम एकत्र असतात. गळ्यात गळे घालून मिठ्या काय मारत असतात. तुला खरंच खात्री वाटते की शनाया आणि सामीमध्ये खरंच काही आहे? हे बघ, खात्री असती तर शनायाचा नाद मी सोडलाच असता. पण मला संशय मात्र नक्की. आनंद भाऊजी बोला ना काहीतरी. श्रेयस सांग की रे. मला तुमच्याकडनं काहीतरी बोलण्याची, उत्तराची अपेक्षा आहे. प्लीज सांगा काहीतरी. हो वहिनी, खूप खुश झालो हे ऐकून. आणि सेम सौमित्रांनी सांगितलं तसंच. हा, काही मदत लागली ना शनायाच्या लग्नासाठी, आम्ही तयार आहोत. श्रेयस, तुला आठवलं ना कुणाल? अरे तो कुणाल. हो आठवतोय ना. नक्की आठवतोय का? सांग कोण बरं. तुम्ही म्हणालात ना आत्ताच तिच्या कॉलेजमधला तिचा बॉयफ्रेंड. येस, तोच. आनंद पण झालाय. बोल शनाया. तू माझ्याशी लग्न करणार आहेस का रे?
वेडी झालीस का? काय बोलतेस? आधी प्रश्नाचं उत्तर दे माझ्या, तू खरंच लग्न करणार आहेस माझ्याशी? शनाया ठीक आहेस ना तू? आता पिकनिक वरून आले आले जरा ठीक होतीस तू, आता काय झालं अचानक तुला? अरे तुला फोन करायच्या आधी मी ऑलमोस्ट 10 मिनिटं पोट धरून हसते नुसते, आता ओके झाले म्हणून फोन केलाय तुला. पण बघ एक मिनिट, काय झालंय? काय भानगड काय ते तर सांग. पिकनिक वरनं घरी आले तर गॅरी आणि छचू आले आहेत घरी, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या दोघांचं अफेअर आहे आणि आपल्या दोघांना लग्न करायचंय. एक मिनिट, काय हे असं त्यांना सिरियसली वाटतंय? हो. म्हणजे आपल्याला दोघांना एकदा दोनदा एकत्र बघितलं म्हणून काय डोक्यावर पण काय खूळ आलंय का डोक्यात? मग पुढे भाई तो वेगळा शॉक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की श्रेयसनी सांगितलंय त्यांना. श्रेयसने? हो. मग काय यार, मला ना पहिलं तर ऐकलं डोकंच फिरलं, पण मग मी स्वतःला शांत केलं, कारण मला तुझा चेहरा आठवला आणि तुझ्या डोळ्यातली अशी चमक आठवली मला. म्हणलं चांगला चान्स आहे ना भाई, या लोकांची मस्त खेचू शकतो आपण, म्हणून मी तुला फोन केलाय. आता तू मला सांग की बाहेर जाऊन काय करू, कारण ते अजूनही वाट बघतायत की नक्की आपलं काय आहे ते. नाही शनाया मला ना म्हणजे खरंच डोळ्यात चमक आली आता हे सगळं ऐकून. म्हणजे आपल्यासाठी चांगली सिच्युएशन आहे, पण तुला एक सांगू का, इथे सगळं वेगळंच घडतंय का? काय घडतंय? म्हणजे श्रेयस आता खरं तर इथे आलाय आणि आता राधिकाने विषय काढला अचानक तुझा. म्हणजे ती खूप एक्साइट आहे ना बिचारी की शनायाच्या आयुष्यात आता परत एकदा प्रेम आलंय, तुझं लग्न ठरलंय, सो आपण सगळे मिळून आता तिला मदत करूया, लग्न लावूया. अर्थात हे सगळं श्रेयस समोर चाललंय, बिचाराची वाट लागली असणार ग हे सगळं ऐकून. तो काय, हे बघ, तो बिचारा वगैरे काही नाहीये, ठीक आहे? पण ठीक आहे ग शनाया, तो हे सगळं का वागतो हे लक्षात येते माझ्या, कारण बिचारा प्रेमात आहे ना तुझ्या. त्यामुळे एकतर तुझं लग्न ठरलंय ह्याचं त्याला वाईट वाटणारच आहे, आणि त्यातून मायासमोर आपण हे सगळं काय बडबडून बसलो ह्याचंही वाईट वाटणार आहे. हे बघ, एकतर माझं लग्न वगैरे काही ठरलेलं नाहीये असून, तर ते बोलणं बंद कर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रेयस तर जाऊ दे आता, त्याचं पण बघू काय करायचं ते. या दोघांचं काय करायचं ते सांग आधी. तुला चेहरा आठवलाय ना माझा डोळ्यात चमक असलेला, ती चमक अशीच ठेवायला पाहिजे ना. हा, एक काम कर, हे बघ, आता तुझं लग्न ठरलंय ना, परत कधी असा चान्स मिळणार आहे दोघांची वाट लावायचा? अरे थोडी गंध मचाते ना आखरीवाली. हा मचाते आलं माझ्या लक्षात, करते मी काय ते व्यवस्थित. ओके बाय. आता ना फक्त शनाया आणि कुणालची भेट होणं जास्त गरजेचं आहे. एकदा ती भेट झाली ना की मग आपल्याला पुढचं ठरवता येईल. आणि हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं लग्न होईपर्यंत या सगळ्याची गुप्तता बाळगायला हवी. कारण काय, गुरुनाथ आणि शनायाचं लग्न ते ऑफिशियल नाहीये, पण तरी सुद्धा ते मध्ये येऊन प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. म्हणून ठीक आहे. पण राधा, आता काही गोष्टी सिक्रेट नाही राहू शकत. म्हणजे कुठे चालला श्रेयस तू? ते एक अर्जंट फोन आहे, ते मी करून येतो. मला माहितीये कुठला अर्जंट फोन येते. मायाला फोन करायला चाललायस ना तू? म्हणजे आपण हे सगळं मायाजवळ काय बोलून बसलो याचं दुःख होत असेल ना श्रेयस तुला? काय बोलताय तुम्ही? श्रेयस, सौमित्रा, आय एम सॉरी. मी खूप मोठी माती खाल्ली. म्हणजे गैरसमज करून घेतला रे मी तुझ्याबद्दल आणि शनायाबद्दल. मला कळायला पाहिजे होतं. आय एम सॉरी. हे काय चाललंय? कोणी सांगणार आहे का मला? हो राधा, काही गोष्टी तुला कळण्याच्या अगोदर त्याला तर कळायला पाहिजे त्याने काय चूक केली आहे ते. मला माहिती आहे श्रेयसने काही जाणून बुजून केलेलं नाहीये. हे सगळं तू शनायाच्या प्रेमापोटी केलंयस, बरोबर ना? काय?